23 मार्च 2024 रोजी माणगाव पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार झाल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला। बिलिनियर इंडिया निधी शाखेने फसवणूक केल्याची पोलिसांनी माहिती दिली। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार 27 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 11 वाजण्याच्या सुमारास या फसवणुकीची सुरुवात झाली। माणगाव मोरबा रोड रॉयल प्लाझा शॉपिंग सेंटर येथे BINL या आर्थिक व्यवहार करणाऱ्या समूहाची शाखा आहे। या शाखेत आदित्य विद्याधर देवकर, विद्याधर लीलाधर देवकर, विनया विद्याधर देवकर तीनही राहणार स्वामी समर्थ नगर, जालगाव, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी व मानसी प्रदीप दळवी राहणार मोठवली, तालुका माणगाव, रायगड यांनी दिनांक 8 फेब्रुवारी 2022 रोजी सिद्धी हॉटेल म्हसळा येथे गणेश नागेश पाटील राहणार मेंदडी, तालुका म्हसळा यांना बोलवले। तेथे त्यांना BINL आर्थिक व्यवहार करणाऱ्या कंपनीची संकल्पना समजावून सांगितली। बिलिनियर इंडिया निधी लिमिटेडची एक शाखा श्रीवर्धन येथे सुरू करायची आहे। त्यासाठी एक इन्व्हेस्टर म्हणजे गुंतवणूकदार आवश्यक आहे। तुम्ही या शाखेमध्ये गुंतवणूक करा। गुंतवणूक केल्यावर तुम्हाला अनेक फायदे मिळतील असे आमिष गणेश नागेश पाटील यांना दाखवण्यात आले। तुम्हाला त्या मोबदल्यात फायद्याची 15% रक्कम मिळेल असे सांगितल्यावर गणेश पाटील यांनी सिद्धी हॉटेल म्हसळा येथे मानसी प्रदीप दळवी यांच्याकडे 2,50,000 रुपयांचा भरणा केला। एक 10,000चे बचत खाते काढले। त्यानंतर एग्रीमेंट केले। सर्व आर्थिक व्यवहार झाल्यावर आदित्य देवकर यांनी सांगितले की आमची एक टीम श्रीवर्धन मध्ये येईल, जागा बघून लवकरच शाखा चालू करेल। परंतु 2-3 महिने झाले तरी बिलिनियर इंडिया निधीकडून कोणतीही शाखा चालू करण्यात आली नाही। गणेश पाटील यांनी शाखेत वारंवार फोन केले, व्हॉट्सअपवर मेसेज केले, परंतु त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। माणगाव येथे शाखेमध्ये आल्यावर शाखा बंद असल्याचे त्यांना दिसले। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर गणेश पाटील यांनी माणगाव पोलीस ठाणे गाठले। तेथे त्यांनी आदित्य, मानसी, विद्याधर आणि विनया या चौघांविरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल केली। या चौघांनी माझी 2,60,000 रुपयांना फसवणूक केल्याचे गणेश पाटील यांनी तक्रारीत नमूद केले। त्यानंतर माणगाव पोलिसांनी रीतसर गुन्हा दाखल केला। या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार रावसाहेब कोळेकर, श्री गायकवाड हे करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।